श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत स्पेशल अशी रेसिपी. एकदम हेल्दी पण आहे आणि मुलं आवडीने खातील अशी रेसिपी. तर आपण आज बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा कप पिझ्झा. खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे. इथे मी घेतलेली आहे मुगाची डाळ बिना साल्ट्याची, जी 2 तास भिजत ठेवली होती, आणि शिमला मिरची, टोमॅटो आणि चीज घेतलेला आहे किसून, आणि मीठ घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजत घातलेली मूग डाळ वाटून घेऊयात. एकदम फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला. त्यामध्ये मीठ टाकूयात आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहोत. जास्त काही मसाले आपण वापरणार नाही आहोत. तर आता आपण हे फाईन पेस्ट करून घेऊयात. अशा प्रकारे आता आपण हे एका बाउल मध्ये काढूयात. अशा प्रकारे छान आपण वाटून घेतलेलं आहे. आता मी गॅसवरती अप्पे पात्र ठेवलेलं आहे. त्याला मी ब्रशच्या सहाय्याने तूप लावून घेते. असं तेल लावलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. अप्पे पात्र गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये हे जे मुगाच्या डाळीचं मिश्रण आहे ते आपण यामध्ये चमच्याच्या सहाय्याने असं थोडं थोडं टाकणार आहोत. अशा प्रकारे सगळ्यामध्ये मी टाकून घेते. आणि आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असं स्प्रेड करायचं आहे साईडला. एक त्याचा असा कप तयार करायचा आहे. आतलं जे एक्स्ट्रा आहे ते मी काढत आहे असं चमच्याने. अशा प्रकारे सगळीकडे मी असं सेम स्प्रेड करून घेणार आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि थोडंसं सेट झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो आणि शिमला टाकणार आहोत. आपल्या आवडीनुसार आपण भाज्या टाकू शकतो. कांदा पण टाकू शकता तुम्ही. मी इथे शिमला आणि टोमॅटो टाकलेले आहेत. तुम्ही हे दोन्ही मिक्स करून एकत्र पण टाकू शकता, किंवा असं एक एक सिंगल सिंगल पण टाकू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी सगळीकडे टोमॅटो आणि शिमला टाकून घेते. खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. मुलं अगदी आवडीने खातील. जे मुलं भाज्या खात नाही ते पण पिझ्झा बनवला तर आवडीने खातील. बघू शकता तुम्ही. आता आपण यावरती चीज टाकणार आहोत. अशा प्रकारे आता मी सगळ्या पिझ्झा मध्ये चीज टाकून घेते. आणि हे आपल्याला आता झाकून 2-3 मिनिटं स्लो फ्लेम वरती ठेवायचं आहे, जेणेकरून जे आपण चीज टाकलेलं आहे ते मेल्ट होईल तोपर्यंत. आणि जो मुगाचा लेयर आहे तो एकदम पातळ आहे, त्यामुळे लगेच आपले कप पिझ्झा तयार होतील. हे बघा, चीज पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आपले कप कप पिझ्झा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. एकदम इझिली ते निघत आहेत. हे बघा, अशा प्रकारे मस्त आपले खालून पण छान भाजले गेलेले आहेत. असा आपला यम्मी कप पिझ्झा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता मी सगळे असे काढून घेते प्लेटमध्ये. तर मस्त आपले हे कप पिझ्झा तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा.
आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान आणि सोपे सोपे रेसिपीज पाहण्यासाठी. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि काही सजेशन असेल तर ते पण आवर्जून सांगू शकता तुम्ही. तर मस्त आपली ही मुलांना खूप आवडेल अशी रेसिपी तयार झालेली आहे कप पिझ्झाची. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.